दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुळीपाडा मार्गावर दरड कोसळलेली आहे। नांदगाव, कोहळी, खरवळसह 10 गावांचा संपर्क तुटलाय। मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, सौरभ, त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने झोडपून हे काढलेला आहे। अतिवृष्टी ही झालेली आहे आणि यामुळे जर बघितलं तर अनेक छोटे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये देखील रस्त्यांना नद्यांचं रूप हे आलेलं आहे। दरम्यान आता आपण जर बघितलं तर जो काही धुळीपाडा मार्ग आहे त्या मार्गावरती दरड ही कोसळलेली आहेत। मातीचा मलबा हा कोसळल्याचं बघायला मिळतोय आणि यामुळे नांदगाव, कोहळी, खरवळसह एक जवळपास 10 गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। आज पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळलेली आहे, त्यामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाल्याचं बघायला मिळत होतं। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं युद्ध पातळीवरती काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। रस्ता वाहतुकीसाठी बंद आहेत, मात्र आता पर्यायी मार्गाने वाहतूक जे आहे ते सुरू आहेत। त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर पावसाचे परिणाम हे दिसून येत आहेत। झाडं ही कोसळत आहेत, छोटे पूल पाण्याखाली जात आहेत, वाहतूक पुढे ठप्प झाली आहे। अशा प्रकारे दरड कोसळण्याच्या देखील घटना या समोर येत आहेत। निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।